हरिः ॐ यज्ञेन यज्ञमाजयन्त देवा स्थानि धर्माणि प्रथमान्यासन् तेहनाकं महिमान सचन्त यत्र पूर्वै साध्या सन्ति देवाः ॐ राजाधिराजाय प्रसीय साहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे शमे कामान् कामकामाय मह्यम् अमीश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराज वै श्रवणाय महाराजाय नमः ॐ स्वस्ति साम्राज्यं भोजं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठौराज महाराजमाधिपत्यमयो समन्तपर्या ईशा सार्वभौमस्सार्वायुषान्तादावरार्वा समरपर्यन्ताया एकराडितपेश श्लोको गीतो मरुतः परमेशारो मरुतस्यावसन्नगरहे आविक्षरस्य कामप्रेषे देवान् सभासदैति यौ वैतां ब्रह्मणो वेदामृतेनामृतां तस्मै ब्रह्म च ब्रह्माचार्य प्रजां ददौ नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् सच्चिदानन्दाय विद्महे पूर्णबोधाय धीमहि तन्नो सद्गुरु प्रचोदयात् विश्वतश्चक्षुर्तो विश्वतो मुखो विश्वतो भावोर्धविश्वतस्मात् पुष्पांजलिं समर्पयामि नमस्कारं करोमि। चला ताट खाली ठेवा, हात वर करा. चला सगळे सगळे हात वर करा. ठेवा ताट पटपट खाली ठेवून द्या. हरे नमः हरे नमः हरे नमः हरे नमः हरे नमः सद्गुरुनाथ हनुमान जी महाराज की पार्वती परमेश्वर हर कोणीच जागा सोडायची. श्री गुरु चरण सरोज रज निज मनो मोर सुधार बरनहुँ रघुवर विमल जशो जो दायक बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बलवते विद्या देहु मोहे कलेश विकार हमारे राम जी से राम कहियो जी हनुमान हमारे राम जी से राम राम कहियो जी
विद्यावान गुणी अति चातुर, राम काज करिबे को आतुर। प्रभु चरित्र सुनिबे को रसिया, राम लखन सीता मन बसिया। सूक्ष्म रूप धरि सिंहई दिखावा, विकट रूप धरि लंक जरावा। भीम रूप धरि असुर संहारे, रामचंद्र जी के काज सवारे। आय सजीवन लखन जियारे, श्री रघुवीर हर्ष उर लाए। रघुपति कीन्ही बहुत बड़ाई, तुम मम प्रिय भरत सम भाई। सहस बदन तुम रोज सगाई, बस कहि श्रीपति कंठ लगाई। सनकादिक ब्रह्मादि मुनि, नारद सारद सहित अनीक। जब कुबेर दिगपाल जहाई, कवि गोविंद कहे सजय प्रभाते। तुम उपकार सुरिवै कीन्ही, राम मिलाय राजपद दीन्ही। तुमरो मंत्र विभीषण माना, लंकेश्वर भय सब जग जाना। युग सहस्त्र योजन पर भानु, लील्यो ताहि मधुर फल जानु। प्रभु मुद्रिका मिलि मुख माहि, जलधि लाहि भय अचरज नाहि। दुर्गम काज जगत के जेते, सुगम अनुग्रह तुम्हरे तेते। राम दुआरे तुम रखवारे, हो धन अज्ञा बिनु पैसारे। सब सुख लहे तुम्हारी शरण, तुम रक्षक काहू को डरे। आपन तेज समारो आप, तीनों लोक हांकते कापे। भूत पिशाच निकट नहीं आए, महावीर जब नाम सुनाए। नासे रोग हरे सब पीरा, जपत निरंतर हनुमत वीरा। संकट ते हनुमान छुड़ाए, मन क्रम वचन ध्यान दोलाए। सब पर राम तपस्वी राजा, जिनके काज सकल तुम साजा। और मनोरथ जो कोई लावे, सोई अमित जीवन फल पावे। चारों युग परताप तुम्हारा, है प्रसिद्ध जगत उजियारा। साधु संत के तुम रखवारे, असुर निकंदन राम तुम्हारे। अष्ट सिद्धि नव निधि के दाता, असवर दीन जानकी माता। राम रसायन तुम्हारे पास, सदा रहो रघुपति के दाता। तुमरो भजन राम को पावे, जन्म जन्म के दुख बिसरावे। अंत काल रघुवर पुर जाई, जहाँ जन्म हरि भक्त कहाई। और देवता चित्तन धरि, हनुमत से सर्व सुख करई। संकट कटे मिटे सब पीरा, जो सुमिरे हनुमत बल बीरा। जय 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 हनुमान गोसाई, कृपा करहु गुरुदेव की नाई। जो शत बार पाठ कर कोई, छूटहि बंदी महात्म। जो यह पढ़े हनुमान चालीसा, होय सिद्धि साखी गौरीसा। तुलसीदास सदा हरि चेरा, कीजे नागर दया हरिया। हमारे राम जी से राम राम, कहियो जी हनुमान। हमारे राम जी से राम राम, कहियो जी हनुमान। हमारे राम जी से राम राम, कहियो जी हनुमान। हमारे राम पवन तनय संकट हर मंगल मूर्ति राम लखन सीता सहित हृदय
बसहु सूर लखन सियावर रामचंद्र भगवान की जय। श्री हनुमान जी महाराज की जय। वंशी विभूषित करान्वनीरदाभा पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठा पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। कृष्णं त्वदीयपदपङ्कजपञ्जरान्ते अद्यैव मे विशतु मानसराजहंस। प्राणप्रयाण समयोर्कफवात पित्तये कंठावरोधन विधौ स्मरणं कुतस्तैः। नमोऽस्तु ते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दायतपत्र नेत्र। येन त्वया भारत तैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीप। यप्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यम् द्वैपायनो विरह कातर आजुहा। पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदु स्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दम्। श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। भक्तों के राजा श्याम मेरे आजा। श्याम मेरे आजा घनश्याम मेरे आजा। मुरली वाले आजा बंसी वाले राजा। भगतों के राजा
नमस्कार करा. सद्गुरुनाथ जी भगवान की जय. श्री बाल कृष्ण कन्हैया लाल की जय. श्री रामचंद्र जी भगवान की जय. विश्व माऊली ज्ञानेश्वर जी महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम जी महाराज की समर्थ सद्गुरु गजानन जी महाराज की जय. श्री हनुमान जी महाराज की जय. ओम नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव. सजल विहीर अमृत तीर्थ ज्याला म्हणतात, पवित्र परिसरात पूज्य गजानन बाबाच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या भूमीत कोरड्या विहिरीला जिथं त्यांनी पाणी आणलं त्या पावन क्षेत्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून चालत असलेला हा ज्ञान यज्ञ, नाम यज्ञ आणि अन्न यज्ञ सोहळा यावर्षी माझ्या वाणीला शुद्ध करण्याची मला संधी या देवस्थानानं दिली आहे. अत्यंत प्रसन्न वातावरणामध्ये मंदिराची सर्व विश्वस्त कमिटी, अध्यक्ष साहेब, उपाध्यक्ष साहेब, खजिनदारजी, सचिव, त्यांच्यासोबत असणारे सर्व सहकारी, पंचक्रोशीतून ज्यांनी ज्यांनी जाणते अजाणतेपणे या संस्थानाच्या विकासासाठी कष्ट केले, ते सप्ताहासाठी झटणारी सर्व मंडळी, कथेचे मुख्य यजमान अग्रवालजी, ज्यांना एक अडचण आली आणि त्या अडचणीमुळं त्यांनी गेली 2 दिवस अनुपस्थिती लावली आहे, तरी सुद्धा त्यांच्या कुटुंबाला, बसलेल्या तुम्हा सर्वांना, मंडपामध्ये खेळणाऱ्या गजानन बाबांच्या पवित्र चेतनेला अत्यंत गोड साऊंड ज्यांनी दिलाय, ते ज्यांच्या मंडपाच्या छायेखाली आपण बसलो, ते स्वयंपाकाचा भार सांभाळणारी सर्व मंडळी,
वाढून जीव घालणारी सर्व मंडळी, या सर्वांच्या चरणी व्यासपीठाकडून कृष्ण कथेच्या प्रेमसागराचा 7व्या दिवशीचा साष्टांग दंडवत. एक 2 मिनिटाची विनंती आहे. सूत्रसंचलन करणारे आमचे सर, मी सरच म्हणतो त्यांना, अन्य सर्व मान्यवर बसलेले आणि खाली बसलेल्या सर्वांना प्रार्थना आहे. अग्रवालजीच्या सौभाग्यवती त्यांची आई जात राहिली आहे, त्याच्यामुळे त्यांना येता आलं नाही. आपण सर्वजण 1 मिनिट शांत बसून त्यांना एकदा श्रद्धांजली समर्पित करू आणि पुढच्या कथेला आरंभ. शांती शांती. आपण पुढे चलू आता. चलता चलता सगळ्यांच्या, ज्यांच्या ज्यांच्या माझ्या भेटी झाल्या, ज्यांनी ज्यांनी खाऊ घातलं, ज्यांनी ज्यांनी पाणी पाजलं, पाणी पाजणारी बी माणसं असतात, सगळ्यांना वंदन करतो. गजानन भाऊ आहे, ज्यांच्याकडे तिथली व्यवस्था होती, अत्यंत गोड छान व्यवस्था झाली. डॉक्टर साहेबांनी बी मरमर केली खूप. धर्मे नावाचे कोणीतरी इथं अजून एक आहे, रसाचं दुकान आहे. गेली 8 वर्षापासून मी रस पित नव्हतो. मी म्हणायचो त्यांना मी गोड खात नाही, ते म्हणले बगर गोड देतो. काय कमाल आहे रसाची. मग मला त्याच्यात रस आला. मग मी 2-4 दिवस पेला बी. तुम्ही बी जाताना प्या. हो का, माणसानं रसिक असलं पाहिजे. एक मराठी वाक्य बोलतो, ज्याला कळतंय का बघा, ज्याला रस जात आहे तो त्या रस्त्यात आहे. नाही कळालं? ज्याला रस जात आहे तो त्या रस्त्यात आहे. त्याला विचारलं तू काय या रस्त्यात आहे, तो म्हणतो मला रस यात आहे. आता कळालंय. एवढं फोडावं लागत आहे तेव्हा कळत. मला तसली बी कथा करता येते जी तुम्हाला शेवटपर्यंत कळणारच नाही. येते तेवढी बी अवघड सांगतो, नाही येत असं नाही. पण सोप्यातलं सोपं अवघड करून सांगतो ना, त्याला पंडित म्हणतात. आणि अवघडातलं अवघड सोपं करून सांगतो त्याला संत म्हणतात. लय अवघड सांगता येते मला. अवघड एक सोपं तुम्हाला त्या दिवशी सांगितलं. कीर्तनाला का आला नाही, एक जणाला विचारलं, तो म्हणला येत असताना दुचाकी वाहनाच्या चक्रांकित भागामध्ये लोखंडाच्या तीक्ष्ण वस्तून प्रवेश केल्याच्या कारणानं आतील वायू बहिर्दिशेला गेला. म्हणलं पंक्चर म्हण रे कडू. सोपं सांगायचं का डोक्याला ताण होईना असं सांगायचं. आणि अजून एकदा सांगतो शांत. मी सांगू शकतो तुम्हाला जर ऐकायचं असलं ना, इथून सुरुवात आता केली तर कथा सुटेपर्यंत तुम्हाला एकही अक्षर नाही कळायचं. बघा जमत. मला ते बी येतं मला. पण माझी सवय आहे, मी माणसं बघून माल काढत असतो. गिराईक जसं आहे ना तसा माल काढायचा, तर चालतो ते दुकान. बरं मला सांगा, मोक्ष म्हणजे कैवल्य जमल का तुम्हाला? आहे का त्याचा अर्थ? बरं मला सांगा, तसं बसलेले खालचे सगळे सांगा, इकडे लक्ष द्या. सर, अश्व म्हणजे घोडा, त्याचा अर्थ आहे का? अरे बोला, मरतान खटाखटा बोला. अश्व म्हणजे घोडा, अर्थ आहे प्रतिशब्द आहे. तो काय प्रतिशब्द आहे. अर्थ कुठे आहे? अर्थ तबेल्यात बांधून ठेवलाय. तिथं जाऊन घोडं बघावं लागतं, तेव्हा तो अर्थ कळतो. म्हणून एक लक्षात घ्या, कृष्णाचं चरित्र प्रसन्नता देणार, डोक्याला ताण देणार नाही. पहिल्या दिवशी सांगितलं होतं, परत आज सांगतो, जिसके पास कृष्ण है उसके पास कोई प्रश्न नाही. लय जोरात आहे, फक्त कळालं पाहिजे. सगळ्याला मोठं व्हायची भानगड आहे. सगळे सगळे इथं बसले, इकडे बघा. आता तुम्ही सांगा अध्यक्ष साहेब, आता जेवढं त्या मंगल ते काय तुम्ही
संत निवास जेवढं बांधलंय तेवढा त्याचा दरवाजा आहे का? अरे बोला ना जाऊ. बरं जेवढा प्लॉट आहे तेवढं बांधकाम आहे का? नाही. बरं जेवढं बांधकाम आहे तेवढा दरवाजा नाही. होय भाऊ नाही. बरं जेवढा दरवाजा आहे तेवढी कडी. अरे बोला पटपट. बरं जेवढी कडी आहे तेवढं कुलूप नाही. कुलूप आहे तेवढी चावी. सगळ्यात छोटं कोण? चावी. आणि कुणाच्या ताब्यात आहे? चावीच्याच आहे ते. नाही वर्षाचा तर ते शेवटचा टप्पा आहे. ते कळायचं तुमच्या आपला अभ्यास बी नाही थोडा. मला आम्ही 20-20 मजली बंगल्याच्या मालकाच्या घरात राहिलोय. मोठेपणा नाही सांगायला. मोठेपणा नाही सांगायला. पण ते घरात नेलं की ते लोक काय म्हणतात, बाबा सगळं त्याच आहे. मी म्हणलं माझ्या नावावर करून दे. नाटक बंद केले पाहिजे. मला त्याचं काय, कुठं द्यायची बारी आली म्हणा सगळं त्याच आहे. मला एक जणांनी घरी नेलं, माझ्या घरी पाय लावा, घरी पाय. मी गेलो पाय लावायला. काय म्हणायचं ते माहिती आहे का? झोपडी को पैर लगाओ. मी गेलो, झोपडी होती 14 मजली. मी म्हणलं बाबा ये झोपडी मेरे नाम पे कर दो. ते म्हणलं सब आपका आहे. म्हणलं तसले नाटक नको. अहो परवा माझ्या मित्राचं लग्न झालं, त्याच्या बायकोला तो म्हणला तुझं नाव कुठं टॅटू काढू सांग. इथं काढू, इथं काढू, इथं काढू, तुझं नाव कुठं लिहू सांग. त्याची बायको म्हणली 7-12 वर लिह. अरे बाकी कुठे लिहून काय उपयोग आहे का? लक्ष द्या. भगवान कृष्ण परमात्म्याचं लग्न झालं होतं असंच ना. कालयवनावर आक्रमण झाल्याच्या नंतर लग्न झालं होतं. परत एकदा सर्वांचे आभार मानतो. गेल्या 7 दिवसात ज्यांनी ज्यांनी जीवापाड प्रेम केलं या कथेवर, त्या सर्वांच्या चरणी एकदा नतमस्तक होतो. एखादा अक्षर मी चुकून बोललो असेल, तुम्हाला लागला असेल तर लागू द्या. लागण्यासाठीच बोललो होतो. ते माफी फिफी मागित नसतो. भक्तानं फक्त पापाला भ्यायचं, कुणाच्या बापाला भ्यायचं नाही. मी तर कधीच भेट. अरे भक्ती कोणाची करतोय आपण? गजानन बाबाची. चला. मग लग्न झालं कृष्ण परमात्म्याचं. पत्र आलं ना काल, हे हृदयेश्वर हृदय विहारी. किती सुंदर. ते सगळं ऐकलं तुम्ही. आता चलो पुढे चलो. देवाचं लग्न झाल्याच्या नंतर कौंडिन्यपूर तुमच्यापासून जवळ येतो. त्या कौंडिन्यपुराला आगमन, प्रद्युम्नाचा पुन्हा जन्म झाला, 100 असुराचा नाश झाला आणि पुढे भगवंताचे सगळे लग्न सांगितले. सांगू सगळे? अध्यक्ष आहे सांगू त्याला? अध्यक्ष म्हणजे नका सांगता, त्याला वर्ष लागून जाईल ना. सगळे लग्नच काय सांगत बसतात. देवाचे अन्य अन्य विवाह झाले. त्याच्यानंतर भगवंताला दाऊला सांगून, दाऊला म्हणजे बलराम दादाला, रुक्मीचा वध करण्यात आला. नगराजाचा उद्धार झाला. जरासंधाचा वध झाला आणि पांडवांनी मोठा यज्ञ केला अश्वमेध. आणि त्या अश्वमेध यज्ञाच्या अग्रपूजेचा मान कृष्ण परमात्म्याला दिला. मग काही तर्क करणारे होते, ते म्हणले गवळ्याच्या पोराला काय द्यायची गरज आहे? हा एवढा साधा माणूस आहे, याला अग्रपूजेचा मान काय द्यायची गरज आहे? रागाच्या भरात अर्जुन उभा राहिला. मजा बघा. शिशुपाल आला होता तिथे. शिशुपाल म्हणला ह्याला का मान दिला? अरे मारून टाकू म्हणला अर्जुन. कृष्ण म्हणला पार्थ बैठ जा. हे कायम भुकत जाऊ नये. कायम भुकणार कुत्र असतं बघा. कुत्र कायम भुकत राहत बघा. मग त्याला कोणी मोजीत बी नाही. काय आपण म्हणलं ना चावतंय का? भुकत राहते. तुम्ही बघा. तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो, तुम्ही कधी बघितले का नाही मला माहित नाही, पण काय काय कुत्रे असे कोपऱ्याला बसलेले असते बघा. सेंटरला, मध्यभागी, अंगणात, आजूबाजूला कोणी नसतं त्याच्यात. त्याला दगड मारलेला नसतो, काय नाही, तर त्याचं चालूच असतं. त्याला कोणी सतवलं नाही, त्याच्या अंगावर दुसरं कुत्र गेलं नाही, पण त्याला भुकावच वाटत. ऐका ना, एकच मिनिट ऐका, थोडं पुढे नेतो.
पुन्हा भीमदादा उठले मारू का म्हणून, पण नाही. कृष्ण म्हणायचे पार्थ बैठ जा, दादा बैठ जा. आणि रागाच्या भरात ज्या वेळेला स्वतः कृष्ण परमात्म्याला राग आला त्यावेळेला उभे राहिले. शिशुपाल अपने जिह्वा पर अंकुश लगाओ, मैंने मेरे बुआ को वचन दिया था कि 100 अपराध पूरे होने पर ही मैं शिशुपाल को दंड दूंगा. तुम्हाला माहित आहे का, भांडणाऱ्या माणसाला ना एखाद्यानं आडवलं ना मग लय जोर येतो, सोड मला, त्याला सोडून द्यायचं, ते काय करीत नाही. तसं शिशुपाल आक्रमक झाले. आणखीन त्यांनी शिव्या द्यायला आरंभ केला. पण आता कृष्ण परमात्म्याला राहवलं नाही. त्याने स्वतःच्या हातामध्ये मूळ सुदर्शन चक्रासह त्याला दर्शन दिलं आणि सुदर्शन चक्रानं शिशुपालाचा वध केला. पुढे शाल्व नावाचा राजा द्वारकेवर आक्रमण करतो. बलराम दादा त्याच्यासोबत संघर्ष करतात आणि विजय प्राप्त करून बलराम दादा तीर्थयात्रेला जातात. अत्यंत लक्ष देऊन ऐका, अतिशय शांततेने ऐका. आता मी त्या कथेला प्रवेश करणार आहे. पोरबंदरचा रहिवासी, सदाचारी, मंत्रवेत्ता, ब्राह्मण कुलोत्पन्न सुदाम, जो कृष्ण परमात्म्याचा मित्र आहे, सखा आहे. माहित आहे तुम्हाला? एके दिवशी जगाचा बाप, थोडं शांततेने ऐका. कथा काय, मी तुम्हाला कालच सांगितलं, कथा 1000 दिवस सांगितली तरी संपत नाही. एका दिवसात सांगायची म्हणलं तरी जमत. पण 7 दिवसाचा निर्णय, 7 दिवसाच्या नंतर मोक्षदायी असणारी कथा आहे. ऐका लक्ष. जगाचा बाप असा टेकून बसला. अचानक कृष्णाच्या डोळ्याला खळकन पाणी आलं. थोडस शांततेने. काही काही वयस्कर आज्या, काही आजोबा, तिथं मी जिथं होतो ना, तिथं त्या काय म्हणतात भक्तनिवास म्हणायचं, संत निवास, तिथं होतो. तिथे येऊन बसायचं वट्यावर दर्शन घ्यायला. 99% मी दार बंद करीत नाही. 99% उघडच असतं. कवा यायचं कुणी पाय बघा. काही स्पेशल महाराज असतात ते दरवाजाच उघडत नाही. बाबाजी शोर आहे. अतिशय सहजपणे काही आज्या यायच्या ना, भुक्यावाली आजी आहे बघा इथं. कुठं बसली पण कुठं आहे तू? नाही अजून बसली असेल. कुठं आहे का? हा बास बास बास, बसून घे माय, बसून बसून. वा वा, काय म्हणे अध्यक्ष साहेब, तुळशी जाळल्या म्हणे खूप, बुक्का करून आणला. मला म्हणे हे लावेत जा. मी म्हणलं समाधान महाराजाला बुक्का लावणारी तूच भेटली. पण राजा हे प्रेम आहे. तिनं काय वस्तू दिली याला मूल्य नाही. ये मत देखो क्या मिल रहा है, ये देखो किसके हाथ से मिल रहा है. सगळे सगळे सेवा करणाऱ्या सर्व माझ्या बहिणी, आमची वर्ध्याची आलेली माय, सगळे आनंदी आनंद झाला मला. खूप खूप प्रसन्न. खूप सांगड लावली. सगळी नियोजनाची, यंत्रणाची. गजानन भाऊ आहेत, पत्रकार अजून आले नाहीत, त्यांचा टाइम झाला नाही. 3ला येतात ते. परंतु त्या माणसामुळं अत्यंत मोठी प्रसिद्धीची भूमिका पार पाडली जाते. सगळ्या पेपरला बातम्या जवळजवळ असं मी बघतोय. त्याच्यासाठी एकदा आपण टाळ्या वाजवू सगळ्यांच्या. आपण पुढे सुदामजी कृष्णाचे मित्र आहेत एवढंच माहित आहे आपल्याला, बरोबर आहे. आता थोडं शांती नाही का, आपले मित्र राहते ना भाऊ, खर्चा अपना अपना, दोस्ती पक्की. एकच वाक्य सांगतो, ज्या तरुणांना स्वतःचं आयुष्य घडवायचं आहे त्यांनी पहाटचे मित्र वाढवायचे
आणि रात्रीचे मित्र कमी करायचे. रात्रीचे मित्र पाहिजेच नाही आपल्याला. काय गरज आहे? माय ऐका ना, कृष्णाच्या डोळ्यातलं पाणी बघून रुक्मिणी शेजारी येतात आणि विचारतात, स्वामी आज आपकी आंखों में आंसू. कृष्ण म्हणतात, माझा एक मित्र आहे काय? बर मग गरिबीच लई आहे त्याची. रुक्मिणी म्हणते, मग तुमच्या डोळ्यात पाणी? अगं तुमच्या भाषेत काय म्हणतात त्याला? बेष्टी. काय म्हणतात त्याला? बेष्टी म्हणजे अत्यंत जवळचा मित्र. रुक्मिणी म्हणते, मला दाखवा तरी ते कसं आहे. भगवान कृष्ण परमात्म्याने तिला दृष्टी दिली आणि दाखवलं ते दृश्य. काय दृश्य होतं? माय इकडे बघ, माय इकडे बघ. आई, थंडीच्या काळामध्ये तुमच्याकडे कमीत कमी घालायला स्वेटर आहे, त्याची सगळी लेकरं उघडी झोपली होती आई. आणि तो इतका गरीब होता आई. दादा ऐक, दादा अध्यक्ष साहेब, तो इतका गरीब आहे की शेजारच्या घरचा स्वयंपाक झाल्याच्या नंतर त्यांच्या चुलीतली राख आणायची आणि लेकराच्या अंगाला लावायची. कशामुळं? गरम राहावं. कृष्णाच्या डोळ्यातलं पाणी बघून रुक्मिणीनं ते दृश्य पाहिलं आणि तिचे डोळे डबडबले. काय म्हणते माहिती? लाज वाटत नाही तुम्हाला? इतक्या मोठ्या साम्राज्याचे मालक आहेत तुम्ही आणि तुमचा मित्र इतका दारिद्र्य भोगतो. देऊन टाका ना त्याला काहीतरी. काय म्हणतो कृष्ण माहिती आहे? तुला एका बघण्यात त्याच्यावर एवढे प्रेम आलं, इतकी कीव आली ना, मला काय वाटत नसेल. पण ते इतका हटवदी आहे तो. तुला काय झालं तर सांगू? कोण म्हणलं? बोला बोला ना. कृष्ण. कुणाला? बोला गड्या. आता एवढं लक्षात ठेवा, हे इकडची बाजू. सिरियल मध्ये कसं असतं, थोडं इकडचं. तिकडं काय झालं गजानन भाऊ? सुशीला नावाची त्याची बायको आहे. कोणाची? सुदामेची. लेकर झोपलेले आणि ते हळूहळू सुदामजीकडे सरकले. सुदामजी हातामध्ये माळ घेऊन बसलेले. त्यांच्या जवळ जाते फक्त एवढंच म्हणली, का हो तुमचा मित्र राजा आहे म्हणतात ना? हो. त्याला भेटायला जाता? भाऊ हे आई ऐका ना दादा. डोळे डबडबलेले. प्लीज ऐका, प्लीज तुमच्या पाया हो, शांततेने ऐका. कथेमध्ये लक्ष असू द्या अगोदर, हे बाकी सगळ्या गोष्टी होत राहतात. तू थकली सुशीला? ती काय म्हणते? ताई गरीब आहे ती काय म्हणते? मी नाही थकले, मी तुमच्यासोबत आयुष्यभर दारिद्र्य भोगे. पण लेकर जेव्हा कमरेला मिठी मारतात ना आणि विचारतात, आई उद्या आपल्याला जेवायला मिळेल, मी माया आहे हो, मला नाही सहन होत ते. तुझी काय इच्छा आहे? काय इच्छा नाही. मग त्याच्याकडे कशाला जायचं? मागू त्याला काय जाऊ? मोठ्या लोकांना मनातलं कळत असतं. तुम्ही जा ना. हा काय म्हणलं डॉक्टर? गेलो असतो मी, पण तिकडे कोण म्हणलं होतं? कृष्ण. कोणाला? रुक्मिणीला. आणि आता इकडे कोण म्हणतो? सुदाम, सुशीलेला. आता एवढं पक्क लक्षात आलं ना? आता तिकडचा कृष्ण आणि इकडचा सुदाम एकच गोष्ट सांगतो. दोघांची गोष्ट एकच आहे, मैत्रीतली गोष्ट. त्यांनी आम्ही शाळेत शिकायला होतो. ठाकरे भाऊ ते म्हणले आम्ही शिकायला होतो शाळेत. आणि गुरुजींच्या घरी होतो ना, तेव्हा कृष्णाला भूक लागली आणि सुदाम्याला जाऊन काय म्हणतो कृष्ण? सुदाम भूक लगी.
हो मग आज तू चोरी कर जी हात जोडले करीन स्वयंपाकघरात जा आजी तो म्हणतो स्वयंपाकघरात जा आणि चोरी करून ये. खायला आण काय दादा गजानन दादा ते गेलं मध्ये स्वयंपाकघरात इकडे आहे का ना अध्यक्ष तो जेव्हा स्वयंपाकघरात गेला ना कृष्ण तिकडे गुरुमाऊलीकडे गेला आता इथं कोणी शिक्षक असलं तर नाराज होऊ नका फक्त शाळेमध्ये एखादा श्रीमंताचं पोरग जर म्हणलं ना गुरुजी थोडं घरी जाऊन येऊ का काम आहे थोडं तर गुरुजी म्हणते जा 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 जाऊन लवकर ये आणि एखादा गरीबाच पोरग म्हणलं ना आमच्या घरी जाऊन येऊ का थोडं माझे दा तसं आता कृष्ण तिच्याकडे गेला गुरुमाऊलीकडे बरं का माय काय म्हणतो आई मला भूक लागली काय म्हणतो मला भूक लागली गुरुमाऊली काय म्हणल्या सगळा आश्रम तुझाच आहे राजा तुला काय घ्यायचं ते घे खा मोठ्याच लेकरू ते हा काय म्हणतो भाऊ डॉक्टर हा म्हणतो मी काय सुदाम्यासारखा चोर नाही तुम्हाला कळायला का मला काय म्हणायचं कळायला चोरी करायला कोणी लावलं कृष्णानं काडी कोणी लावली मग सगळं देवच जर करीत असेल तर आपण एकमेकावर नाराज व्हायची काय गरज आहे मानुष दोषी नसतो तोड़ना टूटे हुए दिल का बुरा होता है जिसका कोई नहीं होता उसका भगवान होता है लोग नाहक किसी मजबूर को बदनाम करते दोस्तों आदमी बुरा नहीं होता वक्त बुरा होता माणूस वाईट नसतो राजा त्याचा टाइम वाईट असतो एखाद्याच्या नशिबात जर आज अकोलीची विहीर झाडायचं भाग्य असेल ना तर कालांतरानं तो IAS ऑफिसर होऊन पुन्हा एकदा या विहिरीला दान देऊ शकतो मला अध्यक्ष साहेब म्हणले मी घरी सांगून टाकलं होतं लेकरांना सकाळी आले ते एकच मिनिट बोलले की ड्युटी झाल्याच्या नंतर मी सगळं आयुष्य तिथे समर्पित करेन राजा प्रारब्ध लागतं या गोष्टीला हे सगळ्याला नाही मिळत राजा डोळे डबडबलेले सुदामजी एकीकडे रडतात सुलबाई त्या आल्या कोण आल्या गुरुमाऊली वहिनी बघा ना त्या गुरुमाऊली काय म्हणतात सुदाम चोर आहे ते म्हणलं आम्ही कशाला म्हणा जाऊन बघा पाठीवलं कोणी होत आला कृष्ण म्हणजे ते गुरुमाऊली आले भाऊ गजानन भाऊ असा दरवाजा उघडला दार उघडल्याबरोबर समोर सुदामाच्या हातात वस्तू आणि सुदाम असं थरथर थरथर सुदाम जी चोरी केली जी कोणासाठी केली ऐका ऐका ऐकता तुम्ही नीट लक्ष देऊन ऐका बरं आई आवाज ऐकू येते सुदाम्याला जेव्हा धरलं विचारलं तू चोरी केली का ते हो म्हणतो बरं का अध्यक्ष आणि आता विचारलं कुणासाठी केली कृष्ण त्या गुरुमाऊलीच्या मागे उभा आहे आणि काय म्हणतो माहित आहे माझं नाव सांग माझं नाव सांग माझं नाव सांग म्हणलं सुदाम म्हणतो यशोदेनं तुला धरलं होतं ना तेव्हा तू आमची नावं नव्हती सांगितली तू एकट्याने भोगलं होतं ना आज मी एकटा भोगणार सुदाम गुरुमाऊली म्हणते राजा सुतळीच्या तोड्याला तो हात लावित नाही इतका शुद्ध असतो सांग चोरी कोणासाठी हा काय म्हणतो माहित आहे मां तुम्हारी कसम मुझे भूक लगी आय हाय संपला विषय कृष्णाचा विषय तोडून टाकला सुदाम या चोरीचा दंड तुला माहित आहे सांगाल तो स्वीकारेल आज आपल्या गुरुकुलाला लागणारी सगळी लाकडं तू तोडून आणायची जी पाठीवर कुऱ्हाड घेतली आणि सुदाम दारातून निघाला साहेब जगाचा बाप आहे कृष्ण पण त्याच्या समोर हात जोडून उभा होता सुदाम मी चलू तुझ्यासोबत लाकडं तोड नाही नाही चालायचं मी एकटा जाणार डॉक्टर ते गेलं सोबत
मोठी लाकडाची मोळी तयार झाली, डोक्यावर उचलायची ना. आता सकाळी जसा पाऊस आलता ना साहेब, तेवढाच पाऊस आला. अध्यक्ष साहेब आणि अजून कोणतरी जोडीदार होते, ते बहुतेक देवबापाची पूजा करतात. ते म्हणायचे आता पाऊस आलाय, मग कथा कुठं करायच्या, असं त्यांच्या डोक्यात. तर मी म्हणलं कथा मंडपातच होती. कारण त्यालाच वाटायचं की पाऊस आला तर मग हे नेमकं कुठं न्यायचं, हे बस बिस्तर असा. पण मी त्यांना म्हणलं देवाला समज कळते, तो बरोबर करते समज. बघा पाऊस आल्याच्या नंतर झाडाच्या एका कोपऱ्याला सुदामजीने, एका कोपऱ्याला कृष्ण उभे आहे. ऐका रे दादा, मैत्री याला म्हणतात. कृष्ण म्हणतो सुदाम काय केलं आता, हातात वस्तू होती सापडलेली. इथे एक बॉक्स आणून ठेवलं कोणतरी, बिकानेर मिठाई. बरं का, मग मला काय वाटलं याच्यात मिठाई असेल. असं उघडून बघितलं तर पोहे ते. त्याच्या हातात गजानन भाऊ जे होतं ना, त्यानं खायला सुरुवात केली. सुदाम तोंड जड लागतं रे तुझं. तो म्हणला नाही, थंडी आहे ना म्हणून तोंड जड लागतं. ताई कृष्ण काय म्हणले, सुदाम जे माझ्या हिश्श्याचं खातात ना राजा, त्यांना माझ्या दारात येऊन भीक मागितल्याशिवाय मी काहीच देत नाही. अरे बापरे, एवढं वाक्य ऐकलं बरं का अध्यक्ष, ते निष्प्रह होता. त्याचा कोणाच्या बापाची भीती आहे त्याला. अशा हातातली वस्तू आहे ना अशी खाली टाकली. तुमच्याकडे म्हण आहे का ते, तुला आणि मला भाज द्यायला फेकून खाली. आणि त्याला म्हणतो अजून म्हण, तू काय म्हणला आता. तो म्हणला तू माझ्या दारात येऊन भीक मागितल्याशिवाय मी तुला काय देणार नाही. आई हे दादा ऐका, बाबा सुदाम्यानं त्याच्या पायावर डोकं ठेवलं आणि म्हणला, हा ब्राह्मण कुलोत्पन्न सुदाम, तुझ्या पायाची शपथ खातो, आज मरून जाईन पण तुझ्या दारात कधी भीक मागायला येणार नाही. काय स्वाभिमानी माणसं, देवाच्या डोळ्यात पाय. दर्द भी तू, चैन भी तू, दर्श भी तू, नैन भी मितवा, मेरे यार तुझको बार बार आवाज में ना, आवाज मैं न दूंगा, चाहूंगा मैं तुझे सांझ सवेरे. एक गोष्ट लक्षात ठेव देवा, आयुष्यभर तुझ्यावर प्रेम करेन पण तुला बोलवायचं नाही. देख मुझे सब है पता, सुनता है तू मन की सदा. देख मुझे सब है पता, सुनता है तू मन की सदा. मितवा मेरे यार तुझको बार बार आवाज मैं दूंगा, आवाज मैं दूंगा. ही कथा झाली बरं का, दोघांनी सांगितलं. ऐका ना, ऐका. दोघाच्या बायका काय म्हणतात आता, त्यांचा मत्सर जागा झाला पाहिजे. काय म्हणतात माहिती आहे, सुदाम्याची बायको म्हणते, अगोदर कृष्णाची रुक्मिणी काय म्हणली,
इतका जर त्याला जोर आहे ना तर त्याला देऊच नका काही. कोण म्हणलं? रुक्मिणी. आणि सुदाम्याची बायको काय म्हणते? तो इतका घमंडी असेल ना तर आपण उपाशी मरू पण त्याच्या दारात जायचं नाही भीक मागायला. आपल्याकडे खेड्यामध्ये ना, खेड्यामध्ये पद्धत आहे ना, दैवा संग झुंजायाच देऊ त्याला, दिस येतील दिस जातील, भोग सरल सुख. रडतात दोघ जण. इकडे कृष्ण रडतोय आणि इकडे सुलभा रडते. गजू भाऊ त्यांना परत हातात मार. श्री कृष्ण गोविंद हरे. तो त्याचा जप सोडत नाही. एके दिवशी पुन्हा जगाचा बाप रडायला लागला. रुक्मिणीने विचारलं आता काय झालं? ते म्हणले आता त्याची शेवटची परीक्षा आहे का, आणि आज तो नक्की त्या परीक्षेत नापास होणार. माझ्याकडे आई काय झालं दादा? त्याच्या घराला आग लागली. कुणाच्या? बोला ना. सुदामजीच्या. लेकर अशी चिटकून झोपलेले होते ना, कवावरचं लाकूड त्या लेकराच्या मांडीवर पडलं